दरम्यान मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक घोटी टोल नाक्याजवळ जाम आहे आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी वैभव परबनं। नाशिकमधल्या घटनेने सध्या मुंबई नाशिक महामार्ग आहे तो ठप्प झालेला आहे। अनेक गाड्या आहेत त्या तासनतास खोळंबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अनेक जे भाजीपाल्याचे टेम्पो आहेत ते देखील आपल्याला ठप्प झालेले पाहायला मिळतात। जवळपास संपूर्ण नाशिक ते मुंबईची वाहतूक आहे ती पूर्णपणे कुठेतरी बंद झालेली पाहायला मिळते। जवळपास सकाळपासून हे जे आहे चित्र ते आपल्याला सतत पाहायला मिळते। आपल्यासोबत एक एसटी कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून घेऊया। कुठली गाडी आहे तुमची? माझी गाडीने बोरिवली नाशिक आहे 9106। कधीपासून तुम्ही आलेला आहात, कधीपासून प्रवास करता आहात आणि काय परिस्थिती अनुभवली? सकाळी नाशिकहून 7ला निघालोय, तर 1 वाजता 12:30 पासून मी बोरिवलीहून निघालेलो आहे। जवळपास आता मला 6 ते 7 घंटे झाले, म्हणजे मी इथं अडकलेलो आहे। जवळपास आता इथून बोरिवलीहून निघाल्यापासून मी जवळपास 7 तास झालेले मी अडकलेलो आहे। कुठली गाडी तुमची आहे आणि कुठे जाताय तुम्ही? ही डॉल्फिनची गाडी आहे। डॉल्फिनवाल्याला आम्ही 12:30ची गाडी सांगितली पण 1 वाजता निघाली। जर त्यांना तिथे मेसेज असेल तर त्यांनी आम्हाला निदान सांगायचं, आम्ही चढलो नसतो ना गाडीमध्ये। आता आम्ही काय करायचं? मला तर आम्हाला नंतर सांगितलं त्यांच्या ड्रायव्हरनी की तुम्ही मध्ये उतरून घ्या, भगूरला उतरून घ्या। म्हटलं भगूरला उतरून मला काहीच माहित नाहीये, मी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करते ह्या बसने, मी कधीच ट्रॅव्हल करत नाहीये। आमची स्वतःच्या गाडीने आम्ही ट्रॅव्हल करत असतो। किती वाजल्यापासून तुम्ही इकडे थांबलेला आहात आणि काय परिस्थिती? आता इथे ऍक्च्युअली 2 पेक्षा जास्त तास झाले आहेत आम्हाला। आम्ही या ड्रायव्हरला सांगितलं की इथे पुढे जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही पार्टी गाडी वळवा मुंबईला। आता तो सांगतो आम्ही तुम्ही मध्येच कुठेतरी उतरा, असं लेडीज उतरू शकत नाही ना मध्येच कुठेतरी। आपण पाहिलं की ह्या जे प्रवासी आहेत जे तासन तास खोळंबलेले आहेत ते आपल्याला सांगत होते की अनेक तास झालेले आहेत ते इकडे अडकून बसलेले आहेत आणि कुठल्याही सूचना आलेल्या नाहीयेत। एकंदरीत त्यांनी विनंती केलेली आहे की जे काही आंदोलन आहे ते कुठेतरी निवळलं पाहिजे आणि जे प्रवाशांचे हाल होतात त्याची मात्र प्रवाशांची सुटका झाली पाहिजे। कॅमेरा पर्सन अरविंद सह वैभव परब, एबीपी माझा, घोटी, नाशिक।